सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। आजच्या या हळदी कुंकू तिळगुळ अशा या कार्यक्रमामध्ये विषय प्रवेश करण्यापूर्वी संत श्री गजानन महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून आणि आपल्या समोर जे प्रतिमा स्थापित केलेली आहे अशी भारत मातेला वंदन करून मंचस्थ ताईंनाही प्रणाम, जमलेल्या समस्त माता भगिनी या सर्वांनाच मकर संक्रांतीच्या अनेक शुभकामना व्यक्त करून 4 शब्द सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे। मागे आवाज स्पष्ट येते का? थोडं जास्त व्हायला। गेल्या 2 वर्षापासून आपला हा कार्यक्रम चालू आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक विषयावर आपण शिबिर घेतलेले आहेत। अनेक लोकांनी, महिला पुरुषांनी सहकार्य, सहयोग, आपलं योगदान दिलेलं आहे। निमित्त मात्र कोणाला तरी व्हावं लागतं, परंतु एकट्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ मेळविला असं एक संतोक्ती आहे। एकट्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ मेळविला, याच्यासाठी आपण हे मेळ मेळविलेला आहे। मेळ म्हणजे संमेलन, सर्वांनी मिळून एकच काम करणं हे आपली संस्कृती आहे। जे चांगलं काम आहे, देश धर्म राष्ट्रासाठी संस्कारासाठी जे उन्नत करणारं कार्य आहे, त्या कामाला सर्वांनी मिळून करावं अशी आपली संस्कृती आहे। म्हणून असा हा कार्यक्रम आपण करीत आहोत। पुन्हा एक लक्षात घ्या की कोणीही महिलांच्या संबंधी संमेलन घेत नाही, विचार करत नाहीत, कार्यक्रम ठेवत नाहीत। तुम्हीच का ठेवता असा काही लोकांचा प्रश्न असेल, महाराज लोकांचा असेल, सामाजिक कार्यकर्त्यांचा असेल, इतरांचा। त्याचं कारण सांगून पुढे जातो मी। महिलांनाच संमेलनामध्ये बोलवून कार्यक्रम ठेवण्याचं कारण काय आहे? समाजामध्ये पाहत असताना 2 गोष्टी ध्यानात आल्या। 2 भागामध्ये आपण पाहतो की एक पुरुष मंडळी आहे आणि एक महिला मंडळ आहे। या दोघांपैकी भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, धर्म, शुद्ध परंपरा, न्याय, नीती, मर्यादा, संयम, व्यसनमुक्त जीवन इत्यादी गोष्टी जर पाहायला गेलं तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये 90-99% हे संस्कार असतातच, स्वाभाविक असतात। आपण सहज पाहतो समाजामध्ये
की एक 5 माणसं जर बसले असतील तर त्याच्यातून 4 तरी बिड्या ओढणारे राहतात, एखादी नसतो व्यसन करणारा. पण आज तुम्ही एवढ्या संख्येनं या ठिकाणी जमलं, मी तुम्हाला विचारतो, या संख्येतून, एवढ्या महिलांतून किती लोक बिड्या ओढतात? हात वरी करा. एकही हात वरी होणार नाही. हे महिलांनी आमच्या संस्कृतीची अब्रू राखलेली आहे, आमची इज्जत ठेवलेली आहे धर्माची. आणि याच्यासाठी समाजामध्ये पाहत असताना आज तरुण पिढी 10, 12, 15 वर्षापासूनची पुढची जी काही पिढी आहे, मुलांमध्ये, तरुणांमध्ये पाहायला मिळते अनेक प्रकारचे व्यसनाला तो बळी गेलेला आहे. बिडी असेल, सिगारेट असेल, पुडी असेल, गुटखा वगैरे असेल, दारू असेल. महिलांमध्ये पाहिलं तर ते गुण पाहायला मिळत नाही. म्हणून धर्म जे संस्कार म्हणतो, संस्कृती म्हणतो, ते स्वाभाविकपणे महिलांमध्ये आहेच. हां, कदाचित अशा सुसंस्कृत महिलांना, मुलींना एखादा व्यक्ती दिशाभूल करून, भ्रमित करून, तिला विकृत करू शकतो, ती बाब निराळी. परंतु स्वाभाविकपणे महिला सुसंस्कृत आहेत. म्हणून एक आशा जागृत झाली की संस्कृत असलेल्या महिलाच संस्कृतीचं रक्षण करण्यामध्ये सक्षम आहेत. मग यांनाच घेऊन जर आपण धर्माचं कार्य केलं तर थोडं सफल होऊ शकते, अशी आशा जागृत झाली. आणि हे माझे शब्द पुरुषांपर्यंत जातील आणि ते म्हणतील की बघा आमचं काहीच काम नाही का. तर तुम्हाला शिकण्यासाठी, समजण्यासाठी तर हे शब्द प्रगट झालेत की आज महिलांनी जे सांभाळून ठेवलेलं आहे आपल्या धर्माला, ते पुरुषांमध्ये दिसत नाही. 2 झाल्या गोष्टी. तिसरी गोष्ट आहे, बापाचं आणि मुलाचं भांडण झालं आणि पंचायत झाली, मुलाने बापाला मारलं. कशानं का मारणं, पण मारलं असं आपण समाजामध्ये ऐकत राहतो. आतापर्यंत असं ऐकलं नाही की मुलींनी बापाला मारलं आणि त्याची पंचायत झाली, ऐकलेलं नाही. अशा अनेक गोष्टीचा विचार केला तर धर्माच्या कार्यामध्ये एक निर्माण करण्याची सक्षम आणि क्षमता हे महिलांमध्ये दिसून आली. म्हणून असं वाटलं की आपण महिलांना घेऊन धर्माचं कार्य करावं. लक्षात आलं? म्हणजे याचा अर्थ तुम्ही टाळ्या वाजवू नका. माझा विश्वास किती आहे तुमच्यावर ते बघा, की तुम्ही पुढे अजून किती काम करू शकता. हे माझं बोलणं नाही, हे तुम्हाला जबाबदारी वाढत चालली आता तुमची. तुम्हाला आता खूप अजून मजबूत झालं पाहिजे. कारण की ज्या माणसाला स्वतः वागता येतं तेच धर्माचं कार्य करण्यामध्ये, दुसऱ्याला सांगण्यामध्ये त्याचा अधिकार असतो. म्हणून तुम्ही अधिकारी आहात. तुमच्या स्वभावानुसार, संस्कारानुसार पाहिलं तर तुम्ही अधिकारी नक्कीच आहात. या समाज निर्माण करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. चांगला संस्कारयुक्त समाज निर्माण करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे, हे लक्षात आलं. मठ निर्माण करणं, मंदिर निर्माण करणं, हे तर आपल्या भारतामध्ये आहेतच या गोष्टी. परंतु आता काळाची गरज आहे, मठ मंदिर निर्माण करण्यापेक्षा आज एक चांगला समाज निर्माण करण्याची काळाची गरज आहे.
आणि ते देशाला आता त्याची आवश्यकता आहे. म्हणून समाज निर्माण करावं, माणूस निर्माण करण्यापेक्षा त्याच्यात माणुसकी निर्माण करणं आता काळाची गरज आहे. आणि ते काम सहजपणे महिला करू शकतात. कारण की लहानपणापासून लहान वयातील जे काही लेकरं आहेत, मुलं आहेत, ते जास्तीत जास्त महिलांच्याच हातात असतात, स्वाधीन असतात. आणि पुढे मोठे झाल्यानंतर मग ते कोणाचंही ऐकायला तयार नाहीत. स्वतः जेव्हा ते शहाणे होतील तेव्हा ते कोणाचंच ऐकत नाहीत. म्हणून लहान मुलामध्ये संस्कार लवकर संस्कारित होतात. जसं पूर्वीच्या काळामधला स्वयंपाक आता आजही तसाच लाकडावरला स्वयंपाक केलेला आहे. स्वयंपाक करत असताना, चूल पेटवत असताना, आता चूल पेटवायचं किती महिलांना माहीत आहे, त्यांना कळतं ते. त्याच्यामध्ये पेटवत असताना काही मोठ्या आकाराचे लाकडं असतात आणि काही बारीक बारीक काड्या असतात. कशासाठी? त्या मोठ्या सोबत जर बारके नसतील तर ते पेट घेणार नाहीत. आणि जेव्हा आपण पेटवायला सुरुवात करतो तेव्हा ते मोठ्या आधी पेटतात की लहान? लहान आधी पेटतात. खोडाला लवकर पेट घेत नाही. खोड पेटत नाही आणि एकदा पेटलं तर पुन्हा विझत नाही. तसं संस्कार द्यायचं जर ठरलं तर लहान मुलाला लवकर संस्कार होतील का मोठ्या माणसांना? लहान मुलांना. आणि लहान मुलं सहसा कोणाच्या हातात असतात? महिलांच्या हातात असतात. आता जे संतती लहान मुलं ज्यांना जन्माला आलेत त्या माता भगिनीबद्दलचं हे झालं. आता पुढे भविष्यामध्ये ज्यांना जन्म द्यायचा आहे त्यांना आपलं स्वातंत्र्य आहे की आता आपण एक देशभक्त जन्माला घालायचा आहे का एक आतंकवादी याला जन्म द्यायचा आहे, हे इकडल्या मंडळीच्या हातामध्ये येत आहे. इकडल्या कोणाला जन्म द्यायचा आहे? एक देशभक्त, एक देवभक्त, एक सभ्य माणूस, सुसंस्कृत माणूस जर जन्माला घालायचा असेल तर बरंच काही आपल्याला स्वातंत्र्य आहे आता. आणि म्हणून एवढं देश निर्माण करण्याचं भविष्य, आता ताई सांगत होत्या की देशाचा आधार कोण आहे? स्त्री आहे, महिला आहे. म्हणूनच आपण हे सर्व करण्यास सक्षम आहात याच्यासाठी तुमची आशा करून आम्ही दरवर्षी कार्यक्रम ठेवतो. परंतु एक लक्षात ठेवा, मागे येणाऱ्या महिला मंडळींनी तुम्हाला माहीत असून महाराजांचा कार्यक्रम नियोजित वेळेवर असतो असं जवळपास आपल्या सर्वांना माहितीच आहे. परी आत्तापर्यंत मी पाहतो की वेळेवर कोणीच आलं नाही. सर्वात पहिली गोष्ट हे शिकून जा आज की याच्यानंतर कधी जेव्हा काही कार्यक्रम होईल तेव्हा नियोजित वेळेवर आपणाला जायचं आहे असा संकल्प करा आज. हे तुम्ही वेळेचं महत्त्व ठेवा. ज्या कामाला जे वेळ दिलेला आहे तो त्याच कामामध्ये त्याच वेळेस जावं लागतं. आता अधर्माची आग लागलेली आहे धर्माला. धर्मरूपी घरामध्ये आपण बसून आहोत आणि त्याला अधर्माची आग लागलेली आहे. त्याला विझवायचं आहे. आता केव्हा जायचं? सत्कर्म करायचं असेल, धर्मकार्य करायचं असेल, सात्विक कार्य करायचं असेल, देवकार्य करायचं असेल, राष्ट्रकार्य करायचं असेल
तर कसं निघावं घरातून? ऐकून ठेवा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ज्या घरामध्ये आपण बसलो त्या घराला आग लागली, तर त्या घरातून, आग लागलेल्या घरातून किती दिवसाला बाहेर पडाव? एक बार सांगा ना. 8 दिवसाला. 12 वाजताचा वेळ आहे, आपण आलो 1 वाजता. घर पेटलेलं घर आपण जाईपर्यंत इजून जाईल की राहील आता ते? म्हणजे आपण धार्मिक आहात याच्यात काही वाद नाही आहे, संदेह नाही आहे. निर्विवाद आहे की तुम्ही धार्मिक आहात, निर्विवाद आहे की तुम्ही संस्कारी आहात. पण एक वाद आहे की तुम्ही आळसी आहात. कोणता वाद आहे? आळसी आहात. आणि म्हणून आळस सोडल्याशिवाय तुम्ही या कामामध्ये सफल होऊ शकत नाही. बरंच काही तुमच्याकडून घडत चाललंय आणि घडणार आहे, पण एक बार आळस मात्र सोडला पाहिजे. सक्रिय होणं आवश्यक आहे, संघटित होणं आवश्यक आहे, सज्जन होणं आवश्यक आहे. 3 गोष्टी. सज्जन हो, नुसतं सज्जन होऊन घरात बसू नये, काम करण्यासाठी सक्रिय झालं पाहिजे. आणि नुसतं सक्रिय होऊन एकटंच करीत बसू नये, काय करावं? संघटन करणं आवश्यक आहे. तर सज्जन, सक्रिय आणि संघटन या 3 गोष्टी जीवनामध्ये आल्या की कुठलंही काम अशक्य नाही. समाजातलं कुठलंही काम असंभव नाही, ते होणारच. एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुम्ही शक्ती स्वरूप आहात. खूप आशा घेऊन मी हे कार्यक्रम पुढे आणलेला आहे. अजून आशा करतो की पुढे जेव्हा जेव्हा कार्यक्रम करण्यात येईल तेव्हा सर्वांनी सक्षम आणि सक्रिय राहून वेळेचं भान ठेवून आपण कामाला लागावं. आजच्या या कार्यक्रमामध्ये महिलांनीच निधी गोळा केला. हा एकच कार्यक्रम असं वाटते की महिलांचा स्वावलंबी कार्यक्रम आहे, स्वतंत्र कार्यक्रम आहे. किती मोठी गोष्ट आहे, हे भाग्याची गोष्ट आहे. आम्ही दुसऱ्याकडे हात पसरायचं काम केलं नाही. आम्ही आज आपल्या कार्यक्रमातून दाखवून दिलं की आम्ही महिला, आम्ही भिकारी नसून आम्ही अधिकारी आहोत. हे आजच्या कार्यक्रमात दाखवून दिलं, दाखवून दिलं. आणि महिलांनो, माता भगिनींनो, पुरुष नेहमीच भिकारी स्वभावामध्ये जगण्याचा स्वभाव पुरुषांचा झालेला आहे. सरकारकडे हात पसरायचंच, देवापाशी गेलं तर हात पसरायचंच, मंदिरात गेलं तर हात पसरायचं, संताकडे गेलं तर हात पसरायचंच. आणि सगळ्यात मोठा हात पसरणं ची जागा म्हणजे सासरवाडी. कोणती? एवढा मोठा भिकारी आहे माणूस. मंदिराच्या समोर कुठे बसून असतील बिचारे भिकारी, 10-5 रुपयाचे भिकारी असतील. पण सगळ्यात विकसित भिकारी, काय म्हणावं त्याला, डेव्हलप झालेले भिकारी कोणते असतील आजच्या काळामध्ये? त्याचं नाव आहे जावाई. सुधारित भिकारी. काय काय नाव द्यायचं ते द्या. पण आपल्या मुलीच्या वडिलांनी दिलेलं आहे, मुलाच्या वडिलांनी घेतलेलं आहे. पण समाजामध्ये एक अशी प्रथा आहे की मुलाकडले श्रेष्ठ असतात आणि मुलीकडले कनिष्ठ असतात. देणारे कोण असतात? मुलाकडले. मुलाकडले असतात का? नाही. मग तुम्हाला लक्षात येतं का देणारा श्रेष्ठ की घेणारा? घेणाऱ्याचा हात कसा असतो? खालून, देणाऱ्याचा वरून. समुद्र कितीही मोठा असला
तरी तो खाली आहे, घेत राहतो. आणि मेघ, ढग कितीही लहान आकाराचा असला तरी तो देत राहतो, म्हणून त्याचं स्थान वर आहे आणि घेणाऱ्याचं स्थान खाली आहे. याच्यासाठी आकारापेक्षा लक्षणाला, स्वभावाला महत्त्व आहे ना. आकारानं किती मोठा आहे याला काय करणार, संस्कारानं कसा आहे हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत, मंगळवारी हनुमान चालिसा सामूहिकरित्या मंदिर परिसरामध्ये महिलांनी करावं. त्या काही गावामध्ये चालू आहे, काही गावामध्ये चालू नसेल तर त्यांनी चालू करावं. महिलांनी, पुरुषांनी शनिवारी करायचं ठरलेलं आहे, तो प्रत्येक गावामध्ये चालू आहे उपक्रम. अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत. जर तुम्ही करीत जाल, सफल होत जाल, तर अजून आपल्याकडे जबाबदाऱ्या खूप आहेत सामाजिक कार्यक्रमाच्या. म्हणून कोणीही नकारात्मक भावनेनं जगू नका, निष्क्रिय होऊ नका, सक्रिय व्हा. आणि मुलांना कसं घडवायचं आहे हे ध्यान ठेवा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पुन्हा युवती शिबिर कार्यक्रम ज्या ज्या वेळेस होतील त्या त्यावेळेस आपल्या माता भगिनींनी ध्यान ठेवायचं आहे, सहकार्य करायचं आहे त्या कामामध्ये. आपल्या मुलींसाठी आपण करत आहोत हे जाणून त्या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान असावं असं लक्षात घ्यायचं आहे. मी इथं आल्या असतील काही शिक्षिका, त्यांना विनंती करतो की आपण उन्हाळ्याचे जे 5-7 दिवस शिबिर करतो त्या शिबिरामध्ये मनसोक्तपणाने देवीची सेवा म्हणून, देवीची यात्रा समजून, एक तीर्थयात्रा समजून 7 किंवा 5 दिवस अनेकांच्या मुली आहेत त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या चांगल्यासाठी 5 दिवसाचा वेळ आपण जर दिला तर स्वधर्म यज्ञामध्ये आपली आहुती पडल्यासारखं होते. म्हणून महिला शिक्षकांनाही विनंती करतो की त्यांनीही येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये अजून सक्षम होऊन आपली सेवा द्यावी अशी त्यांनाही विनंती आहे. कार्यकर्ते आपल्या पाठीमागं आहेतच. ज्या ज्या ठिकाणी आपण काही कमी पडलं, कमी दिसलं तर त्याला उणीव भरून काढण्यासाठी सक्षम असलेले आपले कार्यकर्ते आहेत, याच्यामध्ये काही संदेह नाही. म्हणून अनेक कामं करण्याचा संकल्प आपण जो घेतलेला आहे तो तुमच्या जीवावर घेतलेला आहे. प्रत्येक गावामध्ये, गाव पातळीवर ग्रामविकासासाठी अनेक गावामध्ये आपण एक उपक्रम चालवलेला आहे. प्रत्येक घरी एका महिलेला एक दानपेटी देण्यात आलेली आहे की आपल्या गावाच्या विकासासाठी, रोज धर्मकार्यासाठी, गावाच्या विकासासाठी, सात्विक धार्मिक कामासाठी आपले रोजचे 10 रुपये दानपेटीमध्ये टाकण्याचा अभ्यास करा. हे आपण सांगलेलंच होतं. बऱ्याच गावामध्ये तो उपक्रम चांगल्या रीतीनं चालू आहे. आणि म्हणून हेही कोणी करत नसतील तर आजपासून सुरुवात करा त्यांनी. आपल्या गावासाठी, आपल्या गावाचं ऋण आहे आपल्यावर, आपण ऋणी आहोत. गावासाठी आपलं करणं आपलं काही कर्तव्य आहे असं समजून ते 10 रुपये काढत जा. 10 काढणं होत नसतील तर 5 रुपये काढा, 1 रुपये तरी काढा. परंतु आपण आपल्या गावासाठी काही ना काही करणं आहे आपलं, हे लक्षात ठेवून आपण काम करायचं आहे असं समस्त महिला मंडळींना विनंती करतो. आणि असे जर कामं तुम्ही करीत राहाल सांगितलेले, तर पुन्हा पुन्हा मी आपल्या गावाला येत राहीन, कार्यक्रम करीत राहीन. आणि हे कामं जर बंद पडले तर माझं येणंही बंद पडलं म्हणून समजायचं. हे आता आधीच सांगून दिलेलं आहे मी आपल्या सर्वांना. म्हणून काही लोकांचा विश्वास राहिला नाही, आता विश्वास राहिलाय तुमचा फक्त. आता तुम्ही काय मग विश्वास सार्थक करता का विश्वासाचा घात करता
हे तुमच्या हातात आहे. हे असा कार्यक्रम आज खूप सुंदर असा कार्यक्रम आपल्या नगरीमध्ये झालेला आहे. संत गजानन महाराजांच्या चरणाच्या आश्रयाला बसून आपण हा कार्यक्रम करीत आहोत. आताच ताईनंही खूप सुंदर आपल्यासाठी मोलाचे शब्द आपल्यासमोर त्यांनी व्यक्त केलेले आहेत. तेही आपल्या घरी तिळगुळ समजून घेऊन जा. आणि कटुता, आपल्यातला जो काही कटुता आहे, झालं गेलं होऊन गेलं विसरून जाऊन पुन्हा नव्यानं अजून एक आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा हा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस आहे. उत्तरायण लागलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनाचा उत्तरार्ध सुरुवात झालेला आहे. आपलं बी उत्तरायणच आहे. आता पूर्वार्ध संपलेला आहे. अजून किती दिवस जगणार आपण काय माहिती आहे. म्हणून उत्तरायणामध्ये सूर्याचा प्रवेश होतो धनुराशीमधून मकर राशीमध्ये. तसा आपला बी पूर्वार्धातून उत्तरार्धामध्ये प्रवेश झालेला आहे. म्हणून आता संकल्प करा, दृढ संकल्प करा की उर्वरित जीवन उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं जीवन मी देशासाठी समर्पित करीन, राष्ट्रासाठी समर्पित करीन, सेवेसाठी समर्पित करीन, भक्तीसाठी समर्पित करीन इत्यादी संकल्प घेऊन आपणाला इथून जायचं आहे. म्हणून या कार्यक्रमामध्ये सहकार्य करणाऱ्या महिलांना, माता भगिनींना खूप खूप साधुवाद, धन्यवाद. आपल्या शब्दाला मान देऊन ताई या ठिकाणी आल्यात, त्यांनी आपले मोलाचे शब्द ठेवलेत, त्याबद्दलही आपल्या सर्वांच्या वतीनं ताईचं एक बार धन्यवाद आहे. आणि असंच पुन्हा पुन्हा आपण करू. एक बार विचारतो तुम्हाला, पुढच्या वर्षी कार्यक्रम हे ठेवायचा की नाही? हातवरी करत ठेवायचं असेल तर हां ठेवायचं. ठेवायचं पण यायचं की नाही हे काही माहिती नाही. यायचं ना? आहे, मला विश्वास आहे तुमचा आणि तुम्ही येणारच. तर आता इथून पुढचा जो कार्यक्रम आहे शिस्तीमध्ये पार पाडायचा, अनुशासनामध्ये पूर्ण करायचा कार्यक्रम. आपली सभ्यता सोडू नका. आपण या किनवट तालुक्याचे आहात याचा परिचय म्हणजेच आपलं अनुशासन आहे ना. शिस्तीमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे. जे काही भोजन प्रसादाचा कार्यक्रम आहे, सेवाधारी महिला सेवेमध्ये आहेत, कमी पडले तर कोणीही त्या सेवेमध्ये आपला भाग घ्यायचा आहे आणि सर्वांनीच प्रसाद घेऊन जायचं आहे. अशी सूचना अजून देतीलच, तरी पण मी माझ्या वतीनं आपणाला सूचना याच्यासाठी द्यालो की आता शिस्त बिघडू नये, गर्दा होऊ नये. एकदा कार्यक्रम संपला की कोणाचंही कोणाला ऐकू येत नाही, एवढ्या बोलतात महिला, गलगल गलगल, वाटोळ सुटल्यासारखं होऊ नये. एकदा रेल्वेमध्ये एक बाई बसून होती आणि ती बाई चुप्प बसून होती. हे आश्चर्याची गोष्ट आहे की बाईनं मौन धरावं. तो नवरा सोबतच होता, त्याला थोडीशी भीती वाटली. हे डोळे लावून चुप्प बसली तर कशी काय बसली म्हणून तिच्या नाकाजवळ हात नेला आणि तिचा श्वास बघितला. म्हणजे एवढी भीती असते. तर याच्यासाठी आता याच्यानंतर मला पाहायचं आहे की किती गर्दा होणार आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि असंच काम करीत राहू. धन्यवाद. झालेली सेवा भगवत चरणी समस्त माता भगिनींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. भारत